गाइस, भाऊंच्या धक्क्यामुळे निक्की जरा शांत आलेली आहे, पण डीपीला काय घरात भांडण असल्याशिवाय करमेना झाले. चला तर बघूयात नेमकं इकडे काय बोलणं चाललेलं आहे. तर हे चौघेजणी ते बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि डीपी वर्षाताईंना विचारतो की जर समजा मराठी इंडस्ट्रीमध्ये जर निक्कीला सुनेचा रोल द्यायचा असेल तर तुम्ही कोणता रोल तिला द्याल. त्यावरती वर्षा सांगते की मी हिला खट्याळ सासू नाट्याळ सून या पिक्चरमध्ये नाट्याळ सून या भूमिकेत बघेन, कारण ती तशीच आहे, अगदी नाठ्याळ. सकाळी उठल्यापासूनच जिभेला तलवार असते, म्हणजे इतकं नाट्याळ दाखवलंय की तू करते का मी करते असं. त्यानंतर दया डोंगरे ज्या होत्या त्यांनी त्याच्यामध्ये सासूचा रोल केलेला होता आणि नाट्याळ सूनचा रोल मी केलेला होता, त्याच्यामुळे नक्कीच मी त्या रोलमध्ये निक्कीला बघते. त्यावरती डीपी सांगतो की म्हणजे तुमची नजर तीक्ष्ण आहे, अहो हुडकायला सुद्धा किती वेळ लागतो, पण तुम्हाला मी क्षणात विचारलं आणि तुम्ही लगेच सांगितले की नाट्याळ सून या पिक्चरात मी तुला बघेन. अशी तुमची नजर मला भारी वाटली, म्हणजे मी एवढ्या क्षणात विचारलं आणि तुमचं विचार अरे म्हणले मी रोल प्ले केलेला मला आठवणारच ना, नाहीतर मी कशाला सांगू, विचारलं तर बोललंच पाहिजे ना, असं वर्षा देखील भीतभीत सांगते, कारण भांडण होण्याची शक्यता असते. पण निक्की पूर्ण शांत आलेली आहे. तर डीपी सांगतो की तू निक्की पिक्चर जाऊन बघ, तू या कॅरेक्टरला सूट होशील का. पण काय वर्षाताई होणार आहे, ती पिक्चर घरात जाऊन बघणार, पण भांडण मग कसं होणार ना घरात, असं डीपी इथे सांगताना दिसतोय. त्याला भांडण झाल्याशिवाय करमतच नाहीये. त्यानंतर वर्षाताई सांगते की नाठ्याळ सूनचं कॅरेक्टर मी केलं आणि ते जे भांडी फेकाफेकीचं होतं, मी लेखकांना म्हटलं पण की काय हाय सोसायटीमध्ये हे असं शोभतं का, भांडी फेकून वगैरे एकमेकांना मारणं. त्यावरती त्यांनी मला असं सांगितलं की वर्षा मी अशी भांडणं बघितलेली आहेत की जिथे सासू सुना एकमेकांना भांडी फेकून हाणतात, आणि केलं आम्ही ते फेकाफेकीचं काम. आणि ज्यावेळेस हा चित्रपट प्रदर्शित झाला चित्रपटगृहामध्ये, त्यावेळेस तो इतका सुपरडुपर हिट झाला की त्या फेकाफेकीच्या सीनवरती अक्षरशः लोक टाळ्या वाजवत होते आणि लोकांना हे आवडतं ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. तर अशी गोष्ट इथे बोलताना दिसत आहेत. तर निक्कीला शांत बघून तुम्हाला आनंद झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.